नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. अनेकांच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात जिथे विज्ञानाचे सर्व नियम थकतात आणि बुद्धी काम करणे थांबवते. अशा वेळी फक्त एकच शक्ती धावून येते आणि ती म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक असा असत्य अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. हा अनुभव एका अशा डॉक्टरचा आहे ज्यांचा चमत्कारांवर अजिबात विश्वास नव्हता, पण एका 10 मिनिटांच्या घटनेनं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. चला तर मग जाणून घेऊया मृत्यूलाही परत पाठवणाऱ्या स्वामींच्या या आगाध लीलेबद्दल. हा अनुभव मुंबईतील एका सुप्रसिद्ध सर्जनचा आहे. ते स्वतः नास्तिक होते आणि फक्त विज्ञानावरच विश्वास ठेवायचे. त्यांच्या रुग्णालयात एका 12 वर्षाच्या मुलाला आणलं ज्याचा भीषण अपघात झाला होता. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांच्या टीमने सलग 8 तास शस्त्रक्रिया केली, मग काहीच उपयोग झाला नाही. मुलाचे शरीर थंड पडले होते, नाडी बंद झाली होती आणि ECG मशीनवर एक सरळ रेषा आली होती. वैद्यकीय भाषेत तो मुलगा क्लिनिकली डेड होता. डॉक्टरांनी मुलाच्या आईला सांगितलं की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, तुमचा मुलगा आता या जगात नाहीये. पण त्या माऊलीचा स्वामींवर अगाध विश्वास होता. तिने डॉक्टरांचे पाय धरले आणि म्हणाली, साहेब, फक्त 10 मिनिटं थांबा. माझ्या स्वामींचा फोटो त्याच्या उशाशी ठेवू द्या. मग तुम्हाला जे करायचे ते करा. डॉक्टरांना देखील हे पटलं नव्हतं, पण त्या माऊलीची अवस्था पाहून त्यांनी परवानगी दिली. आईने स्वामींचा एक छोटा फोटो मुलाच्या उशाशी ठेवला आणि मोठ्याने श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप सुरू केला. ICU मध्ये शांतता होती. डॉक्टर बाजूला उभे राहून डेथ सर्टिफिकेट बनवण्याची तयारी करत होते. अचानक ECG मशीनवर टिप 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 असा आवाज येऊ लागला. जी सरळ रेषा होती तिथे लहरी उमटू लागल्या. डॉक्टरांना वाटलं मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल, म्हणून त्यांनी पुन्हा तपासले. पण चमत्कार झाला होता. मुलाच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले होते. डॉक्टरांच्या हातातील पेन खाली पडला. ज्या मुलाला त्यांनी मृत घोषित केलं होतं त्याने हळूच आपले बोट हलवले. पुढच्या काही तासात तो मुलगा पूर्णपणे शुद्धीवर आला. डॉक्टरांनी विचारलं, बाळा, तुला काय आठवतंय का? तेव्हा तो मुलगा म्हणाला, एक आजोबा आले होते ज्यांच्या हातात लाकडी काठी होती. त्यांनी मला हात धरून उठवलं आणि म्हणाले, चल रे उंदरा, तुझी वेळ अजून झालेली नाहीये. हे ऐकल्यावर त्या नास्तिक डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या स्वामींना ते अंधश्रद्धा मानत होते त्यांच्या शक्तीची साक्ष त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी मिळाली होती. आज तेच डॉक्टर आपल्या प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी स्वामींचे स्मरण करतात. तर मित्रांनो, स्वामींच्या या अनुभवाबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच जाणीव झाली असेल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नाही, तर तो स्वामींचा आपल्या भक्तांना दिलेला शब्द आहे. हा हृदयस्पर्शी अनुभव तुम्हाला कसा वाटला? तुमच्याही आयुष्यात स्वामींची अशीच काही प्रचिती आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या कमेंट्स वाचून इतर भक्तांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा अनुभव नक्की शेअर करा, जेणेकरून स्वामींची ही लीला सर्वांपर्यंत पोहोचेल. स्वामी समर्थांच्या अशाच नवनवीन आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रचिती ऐकण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि अंतःकरणाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.